नाग, मण्यार, घोणस, फुरसे यापैकी हा घोणस जातीचा विषारी साप आहे। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेतसुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता मी एसटी कॉलनी चंबुकडी या एरियामध्ये आले। या ठिकाणी यांच्या इथं साप आलाय, तर बघूया आपण कोणता साप आहे मग त्याला कसं रेस्क्यू करते। आवाज करते, घोणस आहे या ठिकाणी। तर याने इथं सायकल वगैरे ठेवलाय, त्याच्या इथे येऊन बसलाय। ते चिडल्यावरती तसा आवाज करते ते। हा बरोबर, काकांचं बरोबर आहे, ते इशारा देते। हा विराजने बघितला। तर या ठिकाणी लहान मुलगाची सायकल ठेवली तिथं आणि त्या सायकलीच्या इथे येऊन बसला साप। तर अशा पद्धतीने आपल्या इथे साप येऊन बसू शकतात, त्यामुळे आपण सावधानतेने राहिलं पाहिजे। मुलांची देखील काळजी घेतली पाहिजे, लहान मुलांची। आणि बघू शकता या ठिकाणी कसा बसलाय तो। घोणस जातीचा विषारी साप आहे। भारतातील जे प्रमुख 4 विषारी साप आहेत, नाग, मण्यार, घोणस, फुरसे यापैकी हा घोणस जातीचा विषारी साप आहे। याला इंग्लिशमध्ये रसल स्वायपर म्हणलं जातं। तर काही लोक याला अजगर समजून पकडायला जातात, कारण अजगरची शरीर रचना आणि ह्याची शरीर रचना अशी सेमच आहे बऱ्यापैकी, पण त्याच्यामध्ये डिफरन्स आहे जो की आपल्याला लक्षात येईल। मी स्क्रीनवरती अजगरचा फोटो देखील दाखवेन आणि पलीकडे घोणसचा तुम्ही बघू शकता कितपत डिफरन्स आहे, भरपूर डिफरन्स आहे। यामुळे भरपूर लोक मृत्युमुखी पडतात। तर असं कोणी करायला जाऊ नका। तुम्हाला जर सापांची योग्य माहिती नसेल तर साप पकडण्याचा प्रयत्न कोणीही करू नका, हे तुमच्या जीवावर बेतू शकते। तर आपण याला आता इथून सेफली रेस्क्यू करणार आहे आणि आपण याला वन विभागाकडे सुपूर्द करणार आहे। तर या ठिकाणी आवाज करते ती भरपूर, तर आपण जास्त वेळ न घालवता याला लगेच आता पॅक करणार आहे। कशी मागं जाते, बाईटला बसली ती बरोबर मला। तर आपण ट्रॅप सेट केला होता व्यवस्थित आणि बरोबर ट्रॅपमध्ये गेला साप। न हात लावता आपण सेफली याला रेस्क्यू करतोय आता। तर आपण याला सेफली पॅक केलंय, चला तर याला वन विभागाकडे सुपूर्द करूया। तर आता रेस्क्यू केलेल्या घोणस सापाला आपण वन विभाग रेस्क्यू टीमचे ओंकार काटकर सर आहे त्यांच्याकडे सुपूर्द करतो। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।